नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जेजुरकर सर हेअर. वी ऑलरेडी launch the design of steel structure course from MES Civil Engineering मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. स्क्रीनवर तुम्ही बघत असाल की डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचं आज जे आहे तर आज आपण जे काही एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन आणि प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहे ते क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ओके, नाऊ बिफोर दॅट आय वॉन्ट टू अनाऊन्स दॅट की कोर्स ऑलरेडी अँड्रॉइड ॲपमध्ये लॉन्च झालेला आहे. टेक्झामिटचं जे अँड्रॉइड ॲप आहे त्याच्यामध्ये लॉन्च झालेलं आहे. जे डेमो व्हिडिओज आहे दॅट डेमो व्हिडिओज यू कॅन वॉच ऑन दी यूट्यूबवरती डेमो व्हिडिओज लॉन्च केलेले आहे. त्याच्यानंतर गुगल प्लेवरती तुम्हाला जे ॲप आहे ते ॲप बघायला भेटेल, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि त्या ॲपमध्ये तुम्हाला जे काही फ्री स्टडी मटेरियल आहे तर ते फ्री स्टडी मटेरियल पण अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके, नाऊ तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन कॉल ऑन धिस नंबर. या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. त्याच्यानंतर इफ तुम्हाला काही मॅसेज जर द्यायचा असेल तर जो आमचा ऑफिशियल मेल आय डी आहे दॅट info.texamit@gmail.com या मेलवरती तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल. त्याच्यानंतर फॉर मोर अपडेट तुम्ही काय करू शकता, जे आमचं टेलिग्रामचं ऑफिशियल चॅनल आहे t.me/texamit त्या चॅनलवरती काय करू शकता, जॉईन होऊ शकता. ओके, दिस इज अबाउट दी कोर्स. तुम्ही कोर्स परचेस करू शकता. दी कोर्स वी हॅव ऑलरेडी लॉन्च जस्ट ॲट दी ₹199 सो दॅट needy student can take the benefit of it. Okay, now today's our target is to discuss the extra practice questions from my side and previous year questions based on जे आपण पहिल्या 3 लेक्चरमध्ये जे काही बोल्टेड कनेक्शन आणि बेसिक मटेरियल प्रॉपर्टीज असेल किंवा डिझाईन फिलॉसॉफीज असेल ज्या डिस्कस केलेल्या आहे तर त्यावरती जे MCQs आहेत किंवा एक्स्ट्रा प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत ते आज आपण सॉल्व करणार आहोत. ओके, मग आता हे सॉल्व करताना बोर्डवरती क्वेश्चन रायटिंगमध्ये आपल्याला जास्त टाईम कन्झ्युम झाला असता आणि इन ऑर्डर टू अवॉइड दॅट आपण काय केलेलं आहे की क्वेश्चन डायरेक्टली इम्पोर्ट केलेले आहे अँड वी विल सी दी सोल्युशन ऑफ ईच क्वेश्चन वन बाय वन. ओके, आणि हे जे काही सोल्युशन इथं होणार आहे तर या क्वेश्चनचे सोल्युशनची जी PDF आहे ती PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. म्हणजे तुम्ही जे स्क्रीनवरती बघताय त्या स्क्रीनवरचे जे दिसतंय त्याची टोटल PDF तुम्हाला अवेलेबल होईल की जेणेकरून तुम्ही नंतर पण त्याला काय करू शकता, रेफर करू शकता. ओके, सो वी विल स्टार्ट आवर first question. Now if you see on the screen our first question is saying that if a 2 centimeter diameter rivet, काय म्हटलं यांनी, a 2 centimeter diameter rivet or we can say bolt, जो काही बोल्ट आहे 2 सेंटीमीटर डायमीटरचा किंवा रिवेट आहे तो रिवेट काय करतोय की 2 प्लेटला कनेक्ट करतोय. दिस इज अ फर्स्ट प्लेट अँड दिस इज अ सेकंड प्लेट. ओके, ॲज शोन इन दी बिलो. आणि त्यांनी काय म्हटलं आहे की जी शिअर स्ट्रेस आहे म्हणजे जी सेप शिअर स्ट्रेस आहे. आता ज्यावेळेस मी सेप शिअर स्ट्रेस म्हणतोय, ज्यावेळेस मी काय म्हणतोय शेप शिअर स्ट्रेस, तर सेप शिअर स्ट्रेस देण्यामागचा त्यांचा पर्पज काय आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करा. कारण त्यांनी असं म्हटलं पण आहे इथं की मॅक्झिमम परमिसिबल पूल. आता मॅक्झिमम परमिसिबल पूल काढायचं म्हणजे काय करायचं आहे की तुमचा हा जो मॅक्झिमम पी किती अप्लाय करू शकता, इथं मॅक्झिमम पी व्हॅल्यू किती अप्लाय करू शकता ते तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. मग आता ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस आपण बिअरिंग कनेक्शन ज्यावेळेस बघितलं की हा जो कनेक्शन आहे हे जे बोल्टेड कनेक्शन आहे, बोल्टेड कनेक्शन कसं फेल होऊ शकतं. जो बोल्ट आहे तो बोल्ट जर बघितला तुम्ही तर तो बोल्ट शिअरमध्ये फेल होऊ शकतो. त्याच्यानंतर तो बोल्ट जर बघितला तुम्ही तर बोल्ट बिअरिंगमध्ये फेल होऊ शकतो, म्हणजे बिअरिंग फेल्युअर त्याचं होऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तुम्ही तर त्याचं टेन्शन फेल्युअर होऊ शकतं. ओके, टेन्शन फेल्युअर होऊ शकतं. आणि सेकंड आपण सांगितलं होतं की ही जी प्लेट्स आपण कनेक्ट करतोय तर त्या प्लेट्सचं सुद्धा काय होऊ शकतं, त्या प्लेट्सचं टेन्शन फेल्युअर होऊ शकतं. त्या प्लेट्सचं काय होऊ शकतं, टेन्शन फेल्युअर होऊ शकतं. मग आता इथं जर क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर माय डिअर फ्रेंड्स इन द एक्झाम यू हॅव टू गो ॲज पर द क्वेश्चन. आता क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर त्यांनी डायरेक्टली काय दिलेलं आहे, परमिसेबल शिअर स्ट्रेस दिलेली आहे. मग आता परमिसेबल शिअर स्ट्रेस जर डायरेक्टली तुम्हाला अवेलेबल करून दिली असेल तर तुम्हाला हे जे बाकीचे जे फेल्युअर आहे या बाकीच्या फेल्युअरविषयी विचार करण्याची गरज नाही आहे. यू विल डायरेक्टली कॅल्क्युलेट दी शिअर स्ट्रेस. मग ही मॅक्झिमम शिअर स्ट्रेस जी दिलेली आहे तर या शिअर स्ट्रेसवरनंच तुम्ही काय करणार, डायरेक्टली व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग आता माय डिअर फ्रेंड्स ज्यावेळेस हा शिअरमध्ये फेल होईल बोल्ट, तो बोल्ट इथं फेल होणार आहे बरोबर. आणि इथं फेल होणार ना त्याचा जो एरिया आहे की जो शिअरमध्ये फेल होणार आहे तो एरिया किती असणार आहे, ऑब्वियसली टोटल क्रॉस सेक्शनल एरिया. मग तो एरिया किती अवेलेबल आपल्याला,
π/4 इंटू डी स्क्वेअर. मग आता इथं जर तुम्ही जर बघितलं तर जो डायमीटर दिलेला आहे रिवेटचा, डायमीटर किती दिलेला आहे? 2 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे. मग आता 2 सेंटीमीटर जर डायमीटर त्यांनी दिलेला आहे तर आणि त्यांनी जी परमिसिबल शिअर स्ट्रेस जी दिली ती सुद्धा किती दिलेली? kg/cm² मध्ये दिलेली. तो माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला जो व्हॅल्यू जर ऑप्शन जर बघितले तर त्या पण kg मध्ये दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला या सेंटीमीटरला कोणत्याही युनिटमध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही. कारण हे छोटे छोटे पॉईंट मी का सांगतोय? कारण एक्झाममध्ये हे पॉईंट तुमचे काय करता? टाईम सेव्ह करता. ओके, कारण तुम्ही मध्ये कन्वर्ट करणार, मग ऑप्शन तुम्हाला kg मध्ये दिसणार, जी शिअर स्ट्रेस दिलेली ती kg/cm² मध्ये दिलेली आहे. ओके, सो ह्या सगळ्या पॉईंटचं काय करायचं आहे तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. ओके, लक्ष द्यायचं आहे. मग आता इथं आपण कॅल्क्युलेट करू. काय दिलेलं आपल्याला की π/4 इंटू डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती दिलं आहे? 2 सेंटीमीटर². ओके, 2 सेंटीमीटरचा आपण काय करणार? स्क्वेअर करणार, कारण डायमीटर 2 सेंटीमीटर दिलेला आहे. मग आता याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर π/4 वी नो दॅट इट इज नियर अबाउट 0.785. इट इज नियर अबाउट 0.785. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही 2चा स्क्वेअर दॅट इज 4 जर मल्टिप्लाय केलं, इफ यू मल्टिप्लाय बाय 4 यू विल गेट दॅट इज इक्वल टू 3.14. राईट, इट विल बी इक्वल टू 3.14. मग आता 3.14 सेंटीमीटर² तुम्हाला काय भेटला? एरिया भेटला. मग आता या 1000 kg/cm म्हणजे शिअर स्ट्रेसनं तुम्ही काय करणार? एरियाला मल्टिप्लाय करणार, सो दॅट यू विल गेट दी परमिसिबल व्हॅल्यू. दॅट पी विल बी इक्वल टू व्हॉट? परमिसिबल व्हॅल्यू दॅट इज सिग्मा परमिसिबल म्हणजे परमिसिबल शिअर स्ट्रेस मल्टिप्लाय बाय काय? जो शिअर एरिया आपला आहे. मग आता परमिसिबल शिअर स्ट्रेस किती दिलेली आहे? 1000 kg/cm². जी परमिसिबल शिअर स्ट्रेस तुम्हाला दिलेली ती किती दिलेली आहे? 1000 kg/cm². मल्टिप्लाय बाय तुम्ही एरिया करणार, एरिया किती? 3.14 सेंटीमीटर². मग तुम्हाला आन्सर जे भेटणार आहे इट विल बी वॉट? 314 kg. सो जे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की मॅक्झिमम पूल तुम्ही किती अप्लाय करू शकता, तो क्लिअर. सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी वॉट? 314 kg. दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन. ओके, दिस इज अबाउट द फर्स्ट क्वेश्चन. आय थिंक यू हॅव क्लिअर दिस क्वेश्चन. नाउ नेक्स्ट वी विल डिस्कस अबाउट अवर नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स सी व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं तर काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये? तर नेक्स्ट क्वेश्चन थेरॉटिकल क्वेश्चन दिसतोय, बरोबर. मग आता थेरॉटिकल क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? लेट्स सी. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की ॲज पर IS स्पेसिफिकेशन दॅट मीन्स दे आर रेफरिंग IS कोड. IS कोडला ते रेफर करत आहे. काय म्हणताय? विच ऑफ द फॉलोइंग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द स्ट्रक्चरल स्टीलच्या कोणत्या फॉलोइंग प्रॉपर्टीज आर टेकन इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स ग्रेड. म्हणजे क्वेश्चनचा आधी मिनिंग समजून घ्या तुम्ही. क्वेश्चनचा मिनिंग आधी समजून घ्या. क्वेश्चनचा मिनिंग काय म्हणतोय की ज्यावेळेस तुम्ही स्टीलच्या ह्या प्रॉपर्टीज जर तुम्ही डिसाईड करताय किंवा तुम्ही यूज करताय प्रॉपर्टीज, म्हणजे बघा की IS कोडनं आपल्याला काय दिलेले आहे? प्रॉपर्टीज अवेलेबल करून दिलेल्या आहे स्टीलच्या. आणि IS कोड काय म्हणते की स्टीलचा कोणता पण ग्रेड असू द्या, एनी ग्रेड. मी काय म्हणतोय? फॉर एनी ग्रेड ऑफ स्टील तुम्ही काय करा की ह्या ज्या तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या IS कोडने अवेलेबल करून दिल्या आहे. फॉर एक्झाम्पल आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं काय की यंग्स मॉड्युलस मी तुम्हाला सांगितलं होता 2 × 10⁵ मेगापास्कल. त्याच्यानंतर पॉयझन्स रेशो सांगितला होता, बरोबर. यंग्स मॉड्युलस सांगितला, पॉयझन्स रेशो सांगितला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जो कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन काय आहे. ओके, त्याच्यानंतर डिफरंट मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. ब्रिकेल हार्डनेस नंबर बघितलं होतं, त्याच्यानंतर विकर्स हार्डनेस नंबर बघितलं होतं. ह्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या होत्या, बरोबर. मग आता ह्या प्रॉपर्टीज ज्या दिलेल्या आहे IS कोड काय म्हणतं की तुम्ही कोणत्याही स्टील ग्रेड यूज करा, तुम्ही स्टीलचा कोणताही ग्रेड यूज करा, तर ज्या प्रॉपर्टीज आहे दॅट प्रॉपर्टीज विल बी सेम इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी ग्रेड ऑफ दी स्टील. सो इथं क्वेश्चन तोच विचारला आहे की फर्स्ट जी प्रॉपर्टी दिली युनिट मास ऑफ स्टील, सेकंड जी प्रॉपर्टी दिली काय मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, थर्ड दिली पॉयझन्स रेशो आणि फोर्थ दिलं आहे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. मग आपण बघितलं की या सगळ्या प्रॉपर्टीज काय इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी स्टील ग्रेड. सो हिअर करेक्ट ऑप्शन विल बी वॉट? करेक्ट ऑप्शन विल बी ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. कारण या सगळ्याच प्रॉपर्टीज काय आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी ग्रेड ऑफ दी स्टील आहे. सो दिस इज अबाउट दिस क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नीट रीड करायचं आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे. ओके, ती गडबड होऊ देऊ नका. कारण एक्झाममध्ये काय होतं की तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताना गडबड झाल्यामुळं काय होतं की एक इझी क्वेश्चन तुम्ही काय करता रॉंग करून ठेवता आणि दॅट निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला भेटते. ओके, सो वी विल डिस्कस अबाउट दी नेक्स्ट क्वेश्चन. जो नेक्स्ट थेरॉटिकल क्वेश्चन आहे त्या नेक्स्ट थेरॉटिकल क्वेश्चनविषयी बघूया. काय म्हटलं बघा क्वेश्चन. द क्वेश्चन इज सेइंग दॅट द परमिसिबल स्ट्रेस टू विच अ स्ट्रक्चरल मेंबर कॅन बी सब्जेक्टेड. काय म्हटलं आहे? अ परमिसिबल स्ट्रेस टू विच अ स्ट्रक्चरल मेंबर कॅन बी सब्जेक्टेड इज नोन ॲज.
मग आता परमिसिबल स्ट्रेस यांनी म्हटलं आहे. आता ज्यावेळेस मी परमिसिबल स्ट्रेस म्हणतोय तर परमिसिबल स्ट्रेस म्हणतोय याचा अर्थ काय की मी जी ॲक्च्युअल स्ट्रेस जी यूज केली पाहिजे त्या ॲक्च्युअल जी स्ट्रेस यूज केली पाहिजे त्या स्ट्रेसविषयी काय बोलतोय मी बोलतोय. मग आता आपण वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये बघितलं होतं की जी ॲक्च्युअल स्ट्रेस तुम्ही यूज केली पाहिजे तिला आपण काय म्हणतो वर्किंग स्ट्रेस म्हणतो. आणि ती वर्किंग स्ट्रेस आपण कशी काढली होती की जी तुमचा स्टील ज्या स्ट्रेसला फेल होतो आहे त्या स्ट्रेसला म्हणजेच यील्ड स्ट्रेसला आपण काय केलं होतं फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय करून काय केलं होतं परमिसिबल स्ट्रेस काढली होती. आणि ती परमिसिबल स्ट्रेस काय होती तुमची वर्किंग स्ट्रेस होती. सो इथं जर ऑप्शन जर बघितला जी परमिसिबल स्ट्रेस आहे ती परमिसिबल स्ट्रेस काय असणार तुमची इट विल बी युअर वर्किंग स्ट्रेस. सो करेक्ट ऑप्शन विल बी वॉट ऑप्शन नंबर बी अँड दॅट इज नथिंग बट वर्किंग स्ट्रेस. ओके. इफ यू सी दी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं बघा. इन द नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट दे आर टॉकिंग अबाउट. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये कोणत्या टॉपिकविषयी ते डिस्कस करताय लेट्स से. काय म्हणताय की अकॉर्डिंग टू अनविन्स फॉर्म्युला आठवलं असेल तुम्हाला अनविन्स फॉर्म्युला. आपण अनविन्स फॉर्म्युला डिस्कस केला होता बरोबर. कुठं डिस्कस केला होता वी डिस्कस दॅट इन दी टॉपिक ऑफ दी स्पेसिफिकेशन ऑफ दी बोल्टेड कनेक्शन. आणि स्पेसिफिकेशन ऑफ बोल्टेड कनेक्शनमध्ये आपण डिफरंट टाईपचे स्पेसिफिकेशन बघितले होते. पीच असेल एज डिस्टन्स असेल एंड डिस्टन्स असेल. त्या स्पेसिफिकेशनमध्ये आपण एक बोल्ट डाया म्हणून एक टॉपिक बघितला होता किंवा स्पेसिफिकेशन बघितलं होतं. आणि त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अनविन्स फॉर्म्युला सांगितलं होता फॉर इनिशियल गेजिंग ऑफ दी बोल्ट डायमीटर. आणि तो फॉर्म्युला काय होता मी फॉर्म्युला तुम्हाला सांगताना काय सांगितलं होता 6.04 अंडर रूट ऑफ टी वेअर टी इज नथिंग बट दी थिकनेस ऑफ दी मेंबर ऑर थिकनेस ऑफ दी कनेक्टिंग मेंबर. मग आता इथं जर ऑप्शनमध्ये बघितलं तर मोस्ट ॲप्रोप्रिएट किंवा मोस्ट क्लोज ऑप्शन तुम्हाला कोणता भेटतोय दॅट ऑप्शन इज नथिंग बट युअर ऑप्शन बी दॅट इज नथिंग बट डी इज इक्वल टू 6.01 अंडर रूट टी. डी इज इक्वल टू 6.01 अंडर रूट टी. ओके. सो दिस इज अबाउट दिस क्वेश्चन. दॅट मीन्स ऑब्वियसली द करेक्ट ऑप्शन विल बी वॉट युअर बी ऑप्शन अँड दॅट बी ऑप्शन इज नथिंग बट वॉट 6.01 रूट टी. ओके. आय थिंक याच्यामध्ये काही तुम्हाला डाऊट नसणार आहे. ओके. देन वी विल मूव टुवर्ड्स दी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण काय करूया मूव ऑन होऊया. ओके. मग आता नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितला तर क्वेश्चन काय विचारलं आहे व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड. बघा हा फर्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर काय म्हटलं आहे व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड विथ परमिसिबल बेरिंग स्ट्रेस. म्हणजे परमिसिबल बेरिंग स्ट्रेसला तुम्ही कशानं मल्टिप्लाय केलं पाहिजे इन ऑर्डर टू फाइंड आउट दी स्ट्रेंथ ऑफ रिवेट इन बेरिंग. म्हणजे काय की त्यांनी बेरिंग ज्यावेळेस फेल्युअर होतं आहे तर परमिसिबल तुम्हाला बेरिंग स्ट्रेस दिलेली आहे. काय म्हणतात ते की परमिसिबल तुम्हाला बेरिंग स्ट्रेस दिलेली आहे. मग मला सांगा मित्रांनो जर तुम्हाला परमिसिबल बेरिंग स्ट्रेस दिलेली असेल आणि विचारलं काय की बेरिंग स्ट्रेंथ विचारली आहे. मग आता बेरिंग स्ट्रेंथ सांगताना तुम्ही काय सांगणार की बेरिंगमध्ये सेफ राहण्यासाठी त्याच्यावरती तुम्ही किती लोड अप्लाय करू शकता. मग माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला देताना इथं स्ट्रेस दिलेली आहे तर ऑब्वियसली तुम्हाला त्याला बेरिंग एरियानं मल्टिप्लाय करावं लागेल. बेरिंग एरियानं मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्याची काय भेटेल बेरिंग स्ट्रेंथ भेटेल. मग माय डिअर फ्रेंड्स टेल मी व्हॉट इज बेरिंग एरिया. कोणत्या पण बोल्टेड कनेक्शनमध्ये बेरिंग एरिया कोणता राहतो. ओके लेट्स सी इट विथ फिगर कारण ते तुम्हाला डायरेक्टली इट यू विल नॉट अंडरस्टँड. सो वी विल डिस्कस विथ द हेल्प ऑफ द फिगर. ओके. नाउ सपोज आय एम टेकिंग one plate that one plate is connected to the another plate. एक प्लेट आहे आणि ती काय केलेली आहे दुसऱ्या प्लेटला मी काय केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ बोल्टेड कनेक्शन मी काय केलं आहे विथ द हेल्प ऑफ बोल्टेड कनेक्शन मी काय केलं आहे त्याला कनेक्ट केलेलं. ओके. विथ द हेल्प ऑफ बोल्टेड कनेक्शन मी काय करतो त्याला कनेक्ट करतो आहे. सो दिस इज अ बोल्ट आणि ह्या बोल्टवरती हे काय आहे थ्रेड्स अवेलेबल आहे. मग आता तुम्ही जर इथं जर बघितलं तर मला सांगा ज्यावेळेस मी ह्या प्लेटवरती हा लोड अप्लाय करणार आहे वेन आय एम अप्लाइंग दी पी लोड ऑन दिस प्लेट तो पी लोड ह्या बोल्ट थ्रू ह्या प्लेटवरती काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. आणि त्यावेळेस हा जो बोल्ट आहे तो बोल्ट ह्या प्लेटच्या काही पार्टवरती बिअर होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं झालं तर आपण जर बघितलं तर बघा की ज्यावेळेस हा तुम्ही प्लेटला इकडं तुम्ही पूल करणार पूल केल्यानंतर इथं ह्या एरियावरती काय होणार आहे ह्या एरियावरती ह्या थिकनेसवरती हा बोल्ट काय होणार इथं बिअर होणार आहे. सिमिलरली ज्यावेळेस ही प्लेट इकडं पूल करणार त्यावेळेस ह्या एरियावरती इथं काय होणार आहे हा बोल्ट काय होणार आहे बिअर होणार आहे. म्हणजेच मला जर सांगायचं झालं तर ही जी टोटल थिकनेस जी अवेलेबल आहे तुमच्याकडं टोटल थिकनेस लेट्स से सपोज टी थिकनेस जर असेल तर टोटल थिकनेस किती झाली टी थिकनेस झाली. ओके. मग टोटल थिकनेस ती झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला बेरिंग एरिया फाइंड करायचा असेल तर तुम्ही याच्या विड्थनं मल्टिप्लाय केलं पाहिजे बरोबर. पर
बट माय डिअर फ्रेंड्स, जो बेरिंग एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो बेरिंग एरिया ह्या बोल्टचा फाइंड आउट करायचा आहे, बरोबर. मग ह्या बोल्टचा बेरिंग एरिया फाइंड करताना ह्या बोल्टचा क्रॉस सेक्शन जो की किंवा बोल्टचा जो एरिया आहे की जो ह्या प्लेटच्या कॉन्टॅक्टमध्ये तो फाइंड आउट करायचा आहे. मग बोल्टचा जर तुम्ही टॉप व्ह्यू जर बघितला, प्लेटमध्ये जर टॉप व्ह्यू जर बघितला तर ओके, लेट मी ड्रॉ विथ अनदर कलर. Suppose I am drawing this flat with another color. Let's say suppose I am drawing the top view of this one, and top view जर तुम्ही जर बघितला तर टॉप व्ह्यूमध्ये let's say suppose this is a bolt. मी काय केलं, हा बोल्ट कन्सिडर केलेला आहे आणि ऑब्वियसली मी तुम्हाला जिथं बेरिंग जो एरिया सांगितला आहे तो बेरिंग एरिया कोणता असणार आहे, ऑब्वियसली तो बेरिंग एरिया कोणता असणार आहे, इथं हा बेरिंग एरिया असणार आहे. मग माय डिअर फ्रेंड्स, याचं जर तुम्ही जर प्रोजेक्शन जर घेतलं तर प्रोजेक्शन जर घेतलं तुम्हाला काय भेटणार आहे, हा डी डायमीटर भेटणार आहे. हा काय भेटणार आहे, डी डायमीटर भेटणार आहे. मग हा डी डायमीटरला ज्यावेळेस तुम्ही ह्या थिकनेसनं मल्टिप्लाय करणार त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, बेरिंग एरिया भेटणार आहे. आणि त्या बेरिंग एरियाला ज्यावेळेस तुम्ही बेरिंग स्ट्रेसला मल्टिप्लाय करशाल त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, त्याची बेरिंग स्ट्रेस भेटणार. ओके, सो इफ यू सी द ऑप्शन, इन द ऑप्शन द लास्ट ऑप्शन इफ यू सी इट इज गिवन बाय इट इज गिवन लाईक वॉट, डी इंटू टी. म्हणजे ऑब्वियसली आपला ऑप्शन करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, डी इंटू टी. हा डी इंटू टी तुमचा काय असणार आहे, बेरिंग एरिया असणार आहे. मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला बेरिंग कनेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला बेरिंग स्ट्रेंथ फाइंड आउट करायला सांगितली तर आपण फॉर्म्युला काय यूज केला होता, आपण फॉर्म्युला यूज केला होता 2.5 इंटू के बी इंटू डी इंटू टी अँड मल्टिप्लाय बाय एफ यू डिवाइड बाय वॉट, गॅमा एम बी. मग आता मित्रांनो जर बेरिंग एरिया जर डी इंटू टी होता तर हा 2.5 फॅक्टर कुठून आला, तर माय डिअर फ्रेंड्स हा जो टोटल ॲक्च्युली तुम्ही डायमीटर पकडताय तर टोटल डायमीटर तुमच्या बेरिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहत, त्याचा काहीतरी 80% भागच आपण काय करतो, कन्सिडर करतो की जो काय असणार तुमचा बेरिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहे आणि त्यावरून आपण हा 2.5 फॅक्टर काढला आहे. ओके ओके, इट इज अनदर टॉपिक, इट इज नॉट इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बट दिस फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, नाउ विल नेक्स्ट मूव टुवर्ड्स दी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, लेट्स सी, ऑब्झर्व दी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की द मिनिमम एज अँड एंड डिस्टन्स, काय म्हटलं आहे, मिनिमम एज अँड एंड डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ एनी होल टू द नियरेस्ट फ्लेंज आउट नॉट लेस दॅन. म्हणजे काय विचारलं त्यांनी, मिनिमम एज अँड एंड डिस्टन्स विचारलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर लेक्चर जर बघितलं असेल प्रिव्हियसली तर लेक्चरमध्ये मी काय सांगितलं होतं की आपण दोन टाईपचे मिनिमम डिस्टन्स दोन टाईपचे काय करतो, मिनिमम डिस्टन्स काय करतो, डिफाईन करतो. मग दोन टाईपचे जे मिनिमम डिस्टन्स आपण प्रोव्हाइड करतो तर कोणत्या दोन टाईपचे मिनिमम डिस्टन्स प्रोव्हाइड करतो, तर दोन सांगितले होते. काय, एक की 1.7 टाइम्स ऑफ, एक जे डिस्टन्स सांगितलं होतं मी, एक डिस्टन्स काय सांगितलं होतं 1.7 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ दी होल आणि सेकंड सांगितलं होतं 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर ऑफ दी होल. ओके, मग आता मित्रांनो इथं दोन ऑफ दिलेले आहे मिनिमम एज डिस्टन्स आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला दोन्ही दिसत आहे मिनिमम एज डिस्टन्स. ओके, बट माय डिअर फ्रेंड्स तुम्ही जर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर विचार केला तर तुम्ही मॅक्झिमम एंड आणि एज डिस्टन्स ॲज कम्पेअर टू दिस टूमध्ये तुम्ही प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय अज्युम करताय की ज्या तुम्ही प्लेट्स ज्या कट केलेल्या आहे दॅट प्लेट्स यू आर कटेड बाय विथ द हेल्प ऑफ अ हँड, दॅट म्हणजे हँड कट फ्लेम्स ज्या आहे त्या प्रोव्हाइड केलेल्या आहे. सो यू विल सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन ॲज वॉट 1.7 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द बोल्ट होल. ओके, आय थिंक दिस इज क्लिअर. वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया की काय दिलेलं आहे, हाऊ टू सॉल्व दॅट क्वेश्चन. ओके, okay, suppose the question is given like this. I think these all three are theoretical question. Let's see what they are saying. The first question जर तुम्ही बघितला तर what first question saying, read that question. What question saying, a plate used for connecting two or more structural member इंटरसेक्टिंग इच ऑदर इज कॉल्ड ॲज. म्हणजे की ज्यावेळेस नंबर ऑफ स्ट्रक्चरल मेंबर्स तुमचे एका ठिकाणी येत आहे आणि जे काही एकमेकाला इंटरसेक्ट करताय तर त्यावेळेस त्यांना कनेक्ट करण्यासाठी आपण एक कॉमन प्लेट यूज करतो. त्या प्लेटला काय म्हणतात असं त्यांनी विचारलं आहे. तर माय डिअर फ्रेंड्स विथ हेल्प ऑफ डायग्राम जर तुम्हाला सांगायचं झालं, सपोज लेट्स से की नंबर ऑफ काय स्ट्रक्चरल मेंबर इथं काय होत आहे, मीट होत आहे. नंबर ऑफ स्ट्रक्चरल मेंबर काय होत आहे, मीट होत आहे. मग आता मला सांगा नंबर ऑफ स्ट्रक्चरल मेंबर इथं मीट होत आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की याला काय करायचं आहे, कनेक्शन प्रोव्हाइड करायचं आहे. मग कनेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो की इथं एक कॉमन प्लेट प्रोव्हाइड करतो. इथं काय करतो, एक कॉमन प्लेट प्रोव्हाइड करतो आणि ही कॉमन प्लेट कशी असणार, लेट्स सी. ओके, दिस कॉमन प्लेट विल बी लाईक दिस, दिस कॉमन प्लेट विल बी लाईक दिस. तुम्ही जर कुठे इंडस्ट्रियल रूफ ट्रस वगैरे जर बघितले असेल तर तिथं तुम्हाला दिसलं असेल की नंबर ऑफ मेंबर्स असे मीट होता आणि त्याला काय करतो आपण की इथं बोल्टेड कनेक्शन प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय होईल की जे नंबर ऑफ मेंबर्स एका ठिकाणी कनेक्ट होत आहे तर मेंबरला आपल्याला काय करू शकतो, इझिली आपण एका ठिकाणी कनेक्ट करू शकतो, त्याचं कनेक्शन फॉर्म करू शकतो. ओके,
मग अशी जी इथं आपण कॉमन प्लेट जी इथं प्रोव्हाइड करतोय ना माय डिअर फ्रेंड्स, दिस कॉमन प्लेटला आपण म्हणतो गसेट प्लेट. या कॉमन प्लेटला काय म्हणतो, गसेट प्लेट. जनरली तुम्हाला हे माहीत असतं, बट ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इफ यू मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट नेक्स्ट क्वेश्चन सेइंग, नेक्स्ट क्वेश्चन सेज दॅट रोल स्टील सेक्शन आर क्लासिफाईड ॲज. मग आता मित्रांनो, आपण रोल स्टील सेक्शन की जे IS कोडने रिकमेंड केलेले आहे किंवा जे इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अवेलेबल असतात रोल सेक्शन, कोणकोणते टाईपचे सेक्शन मी तुम्हाला सांगितले होते. मी तुम्हाला आय सेक्शन सांगितलं होता, त्याच्यानंतर टी सेक्शन सांगितलं होता, अँगल सेक्शन सांगितलं होतं, चॅनल सेक्शन सांगितलं होतं. ओके, त्याच्यानंतर शीट सांगितलं होतं, फ्लॅट सांगितलं होतं, वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला सेक्शन सांगितले होते. पण आता तुम्ही ऑप्शन जर ऑब्झर्व केले तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्ही एक्झाममध्ये क्वेश्चन अटेम्प्ट करताय, ऑप्शन ओरिएंटेड अप्रोच तुमचं असलं पाहिजे की तिथं मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय आहे. ओके, कारण तुमचे जे क्वेश्चन्स आहे त्याला नावच ते आहे काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सो ओके, नाव इफ यू सी दी क्वेश्चन, त्यांनी क्वेश्चनच्या जे ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये काय दिलं, इक्वल अँगल, अनइक्वल अँगल, बल्ब अँगल आणि लास्ट ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबोव. मग आता माय डिअर फ्रेंड्स, ॲक्च्युली त्यांनी क्वेश्चन विचारताना कसं विचारायला पाहिजे होता, व्हॉट आर दी किंवा रोल अँगल स्टील सेक्शन, इथं त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं, अँगल स्टील सेक्शन. म्हणजे जे अँगल स्टील सेक्शन आहे त्यांना आपण कशा कशामध्ये क्लासिफाय करू शकतो ते जर त्यांनी म्हटलं असतं तर ऑल ऑफ द अबोव ऑप्शन आलं असतं, बरोबर. आणि आत्ता पण आपण ऑल ऑफ द अबोव चूज करणार का, कारण मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन काय असणार आहे, तोच असणार आहे ऑल ऑफ द अबोव. ओके, आय थिंक ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काही डाऊट नसणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, काय दिलं आहे, दी हेवीएस्ट आय सेक्शन फॉर दी सेम डेप्थ. काय विचारलं त्यांनी, हेवीएस्ट आय सेक्शन. मग आता मला सांगा मित्रांनो, हेवीएस्ट म्हणता येते, हेवीएस्ट म्हणता येतं. ऑब्वियसली जर आय सेक्शनचे ऑप्शन जर तुम्ही जर बघितले तर ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, फर्स्ट ऑप्शन दिलेलं आहे ISLB. सांगा ISLB म्हणजे काय, ISLB म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड लाईट बीम सेक्शन. सांगा ISMB म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड मीडियम बीम सेक्शन. त्याच्यानंतर सांगा ISHB म्हणजे काय, इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन. नावातच आहे काय, हेवी बीम सेक्शन, आणि त्यांनी विचारलं काय, हेवीएस्ट आय सेक्शन. सो ऑब्वियसली दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन विल बी वॉट, इंडियन स्टँडर्ड हेवी बीम सेक्शन. आणि जो लास्टचा जो दिलेला आहे काय, इंडियन स्टँडर्ड वाईड फ्लेंज बीम सेक्शन. आता तुम्ही म्हणणार की हेवी बीम सेक्शन म्हणजे काय, तर माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर स्टील टेबल जर ऑब्झर्व केला, हे जे सगळे काही रोल सेक्शन असतात ना, या रोल सेक्शनच्या सगळ्या प्रॉपर्टीज एका बुकमध्ये डिफाईन केलेल्या आहे. आणि त्या बुकला तुम्ही काय नाव दिले, स्टील टेबल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज भेटतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर्टी बघायला भेटेल की ज्यावेळेस तुम्ही कोणता पण सेक्शन डिफाईन करताय ना, सपोज आय एम डिफाईनिंग द आय सेक्शन, मी काय करतो, एक आय सेक्शन डिफाईन करतो. मग आय सेक्शन मी डिफाईन जर करत असेल तर ह्या आय सेक्शनच्या मी काही प्रॉपर्टीज डिफाईन करत असतो, जसं की मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, त्याच्यानंतर रेडियस ऑफ गायरेशन असेल. मग आय सेक्शन ज्यावेळेस मी बघतोय तर आय सेक्शनमध्ये याची पर मीटर, म्हणजे सपोज मी जर 1 मीटरचा जर आय सेक्शन जर कन्सिडर केला, लेट्स से आय एम कन्सिडरिंग दी 1 मीटर ऑफ द आय सेक्शन. मग 1 मीटर कन्सिडर केल्यानंतर या 1 मीटरचं युनिट वेट काय असेल किंवा वेट काय असेल, म्हणजे त्याला आपण म्हणतो वेट पर युनिट मीटर. मग त्याच्यानुसार त्याला ठरवलं जातं की कोणता सेक्शन हेवीएस्ट आहे. मग तुम्ही जर तिथं जर ऑब्झर्व केल्या प्रॉपर्टीज तर तुम्हाला भेटेल की जो ISHB आहे त्याचे जे पर मीटर जे वेट आहे ते काय सगळ्यात जास्त आहे. सो युअर करेक्ट ऑप्शन विल बी व्हॉट, ISHB. ओके, आय थिंक दिस इज क्लिअर. नाऊ आय थिंक वी शुड मूव टुवर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर व्हॉट नेक्स्ट क्वेश्चन सेईंग, रीड दॅट क्वेश्चन. व्हॉट क्वेश्चन सेईंग, द पर्सेंटेज इंक्रीज ऑफ कार्बन इन स्टील डिक्रीजेस. म्हणजे काय करताय ते, कार्बन कंटेंटला इन्क्रीज करताय. माय डिअर फ्रेंड्स, आपण फर्स्ट लेक्चरमध्येच बघितलं होतं की कार्बन कशा प्रकारे स्टीलच्या प्रॉपर्टीजला अफेक्ट करतो. माय डिअर फ्रेंड्स, इफ कार्बनचं जर तुम्ही पर्सेंटेज जर इन्क्रीज करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा की त्याची जे हार्डनेस आहे, हार्डनेस इम्प्रूव्ह होते. हार्डनेस काय होते, इन्क्रीज होते. आणि हार्डनेस जर इन्क्रीज झाली तर ऑब्वियसली त्याच्या अदर प्रॉपर्टीज पण काय होता, इन्क्रीज होता. बट माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही जर कार्बन पर्सेंटेज जर डिक्रीज जर करत असाल, इफ यू आर डिक्रीजिंग कार्बन पर्सेंटेज, तर काय होणार, त्याची हार्डनेस तर डिक्रीज होणारच, बट तुम्ही काय करताय, त्याची डक्टिलिटी इम्प्रूव्ह करताय. त्याची काय करताय, डक्टिलिटी इम्प्रूव्ह करताय. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की डक्टिलिटी इम्प्रूव्ह होते म्हणजेच त्याची एनर्जी ॲब्झॉर्व करण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज होते. आणि त्याला तुम्ही टफनेस म्हणता, म्हणजेच तुम्ही टफनेसला पण इन्क्रीज करताय. ओके, आणि इथं क्लिअरली विचारलं आहे की तुम्ही काय करताय, कार्बनचे पर्सेंटेज डिक्रीज करताय. आणि तुम्ही जर कार्बनचे पर्सेंटेज डिक्रीज करताय म्हणजे ऑब्वियसली मला सांगा तुम्ही डक्टिलिटीला काय करताय, इम्प्रूव्ह करताय. बरोबर. व्हॉट दे आर सेईंग, पर्सेंटेज इंक्रीज ऑफ कार्बन, सॉरी दे आर इंक्रीजिंग दी कार्बन पर्सेंटेज, सॉरी ते काय करताय, कार्बनचं पर्सेंटेज इंक्रीज करताय. मग मला सांगा कार्बनचं पर्सेंटेज जर इंक्रीज होत असेल तर ऑब्वियसली त्याची डक्टिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कारण डक्टिलिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. पण ह्या ज्या बाकीच्या प्रॉपर्टीज आहे, हार्डनेस त्याची इंक्रीज होणार, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ इंक्रीज होणार. आणि ऑब्वियसली कार्बन पर्सेंटेज इंक्रीज होत असेल तर ऑब्वियसली त्याची ब्रिटलनेस काय होणार, इंक्रीज होणार. डक्टिलिटी डिक्रीज होते म्हणजे काय होणार, ब्रिटलनेस इंक्रीज होणार. राईट. आय थिंक दिस इज क्लिअर. नाव इफ यू सी द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, दी मेन ॲडव्हान्टेज ऑफ अ स्टील मेंबर.
स्टील मेंबरचा मेन ॲडव्हान्टेज काय आहे? म्हणजेच ते काय विचार काय की स्टील ज्यावेळेस ॲज अ स्ट्रक्चरल मेंबर म्हणून तुम्ही यूज करताय त्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज काय आहे. इफ यू रीड दी ऑप्शन्स, फर्स्ट ऑप्शनमध्ये काय म्हटलं आहे, इट हॅव्हिंग अ हाय स्ट्रेंथ, राईट, बरोबर आहे, हाय स्ट्रेंथ असणार आहे. इट्स गॅस अँड वॉटर टाईटनेस इज हाय, राईट, इट्स गॅस अँड वॉटर टाईटनेस आहे, ऑब्वियसली तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर लॉंग सर्व्हिस लाईफ आहे म्हणजे ऑप्शन ऑफ जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला भेटेल की यातले सगळे ऑप्शन दिलेले काय आहे, करेक्ट आहे. सो यू कॅन से दॅट द लास्ट ऑप्शन इज करेक्ट वन. ओके, यामध्ये काही कन्फ्युजनची गरज नाही आहे. ओके, काही काही मुलं एक स्मॉल क्वेश्चनमध्ये काय होता, कन्फ्यूज होऊन जाता. सो इट शुड नॉट हॅपन इन द एक्झाम, राईट. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, दी वन दॅट हॅज लिस्ट कार्बन कंटेंट. बघा इथं विचारलं आहे की लिस्ट कार्बन कंटेंट. मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं काय की मुलं काय करता की जनरली हे छोटे छोटे टॉपिक स्किप करता आणि यावरतीच क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही जर JEE एक्झाम बघितला, MPSC एक्झाम जर बघितली, SSC JEE एक्झाम जर बघितली तर असे छोटे छोटे क्वेश्चन विचारले जातात आणि मुलं म्हणतात की एक्झाममध्ये विचारताना काही पण विचारलं जातं. तर मित्रांनो काही पण नाही विचारते, जे काही छोटे छोटे टॉपिक असतात ते मुलं काय करतात, स्किप करून जातात आणि त्याचं काय होतं, त्यांना नुकसान होतं. मग आता आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं काय की लिस्ट कार्बन कंटेंट जर असेल तर त्याला काय म्हणणार. परत मी ज्यांनी बघितलं नसेल त्यांना रिवाईज करून देतो. बघा की ज्यावेळेस तुमचं कार्बन पर्सेंटेज व्हॅरी होत आहे तर काय अकॉर्डिंग टू कार्बन पर्सेंटेज आपण आयर्नला काय करतो, आपण 3 याच्यामध्ये काय करतो, डिवाईड करतो, 3 याच्यात डिवाईड करतो. मी तुम्हाला सांगताना काय काय सांगितलं होतं, मी तुम्हाला सांगताना एक कास्ट आयर्न सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, कास्ट आयर्न सांगितलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगताना जे आयर्नचं क्लासिफिकेशन आहे कास्ट आयर्न नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं रॉट आयर्न, बरोबर. तुम्हाला काय सांगितलं होतं, रॉट आयर्न सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मी लास्ट सांगताना तुम्हाला सांगितलं होतं काय, स्टील सांगितलं होतं, बरोबर, स्टीलचं सांगितलं होतं. मग आता मला सांगा, मी तुम्हाला सांगताना काय सांगितलं होतं की कार्बनचे जे पर्सेंटेज आहे कास्ट आयर्नमध्ये इट इज व्हॅरिंग फ्रॉम 2.5% टू 3.5% मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर. त्याच्यानंतर रॉट आयर्नचं मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की दॅट रॉट आयर्न जी जनरली हॅव्हिंग कार्बन पर्सेंटेज लेस दॅन 0.2%. आणि स्टीलचं ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितले पर्सेंटेज इट इज व्हॅरीज फ्रॉम 0.1 टू 1.1%. याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन ठेवायची गरज नाही आहे. थेरॉटिकल क्वेश्चन आहे ते तुमचं अटेम्प्ट झालेच पाहिजे. ओके, आता स्टीलला जर बघितलं तर मी स्टीलला परत 3 स्टील टाईपमध्ये क्लासिफाय केलं होतं. फर्स्ट तुमचं लो कार्बन स्टील होतं, सेकंड तुमचं मीडियम कार्बन स्टील होतं आणि थर्ड तुमचं हाय कार्बन स्टील होतं. फर्स्ट जे पर्सेंटेज आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं 0.1% टू 0.25%. सेकंड सांगितलं होतं 0.25% टू 0.6% आणि थर्ड सांगितलं होतं 0.6% टू 1.1%. आणि इथं जर बघितलं माय डिअर फ्रेंड्स तर रॉट आयर्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, कास्ट आयर्न मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, माइल्ड स्टील म्हणजे काय, हे जे लो कार्बन स्टील आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आता हे पिग स्टील काय आहे तर मित्रांनो, ज्यावेळेस स्टील ऑलरेडी फर्नेसमधून जो फर्स्ट इम्प्युअर फॉर्म जो असतो स्टीलचा जो रिमूव्ह केला जातो त्याला पिग आयर्न म्हणतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त कार्बन पर्सेंटेज असतं. दॅट फॉर पिग आयर्न फॉर पिग स्टील आपण जनरली कार्बन पर्सेंटेज व्हॅरीज फ्रॉम 3.5% टू 4.5% तुमचं काय होतं, कार्बन पर्सेंटेज व्हॅरी होतं. सो तुम्हाला सगळे जे ऑप्शन आहे ते कळलेच असतील. आणि इथं विचारलं आहे की लिस्ट कार्बन कंटेंट, तर ऑब्वियसली तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. कोणता असणार आहे लिस्ट कार्बन कंटेंट, तर लिस्ट कार्बन कंटेंट ऑब्वियसली तुमचं काय असणार आहे, इट विल बी अ माइल्ड स्टील. ओके, माइल्ड स्टील विल बी ऑफ अ लो कार्बन कंटेंट. आणि त्याच्यानंतर रॉट आयर्न पण काय आहे, एक लिस्ट कार्बन कंटेंट तुम्ही म्हणू शकता. पण जनरली तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करताना आय थिंक यू विल सिलेक्ट दी ऑप्शन रॉट आयर्न. तुम्ही काय करणार, रॉट आयर्नचं ऑप्शन सिलेक्ट करणार का, कारण जे माइल्ड स्टीलचं जे पर्सेंटेज आहे इट व्हॅरीज इट इज समवेअर इट इज मोर दॅन दी 0.2%. मग तुम्हाला लिस्ट विचारलं इथं लिस्ट कार्बन कंटेंट. ओके, सो विल सिलेक्ट दी रॉट आयर्न. हा ऑप्शन अप्रोच तुमचा असला पाहिजे कोणत्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, कारण नुसता अभ्यास करून तुम्ही एक क्वेश्चनला अटेम्प्ट नाही करू शकत. क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचं स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ओके, नाव विल सी दी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, लेट्स सी what next question saying. According to that we will discuss. Okay, what next question saying, the maximum spacing. तुम्ही जर फर्स्ट क्वेश्चन जर रीड केला, काय विचारलंय की टॅकिंग अ रिवेट किंवा टॅकिंग अ बोल्टसाठी मुलांनो ज्यावेळेस मी तर रिवेट म्हणतोय तर इट डझंट नॉट नेसेसरी दॅट आय एम टॉकिंग अबाउट दी रिवेट. मी तुमच्या बोल्टेड कनेक्शनविषयी बोलतो आहे. ओके, जे रिवेटला क्वेश्चन विचारले ते तुम्हाला बोल्टेड कनेक्शनला विचारू शकता. रिवेट आणि बोल्टेड कनेक्शनमध्ये फक्त काही स्पेसिफिकेशनचा डिफरन्स आहे आणि जिथे जिथे डिफरन्स आहे ते मी तुम्हाला मेन्शन करणारच आहे. ओके, रिवेटचा टॉपिक जर आलाच आहे तर मी तुम्हाला एक इथं रिवेटचं सांगतो की ज्यावेळेस
क्लिअरन्सचा तुम्ही विचार करताना, ज्यावेळेस क्लिअरन्सचा विचार करता, क्लिअरन्स काय आहे ते ऑलरेडी सांगितलेलं आहे. क्लिअरन्सचा विचार करताना बोल्टेड कनेक्शनमध्ये क्लिअरन्ससाठी वेगळे क्रायटेरिया आले. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की स्टँडर्ड साईज क्लिअरन्स काय आहे, ओव्हर साईज क्लिअरन्स काय आहे, ऑलरेडी लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. मग आता रिवेटसाठी ज्यावेळेस तुम्ही विचार करताना, तर रिवेटचा जर तुम्ही जुना IS कोड जर बघितला, ओल्ड IS कोड जर बघितला, तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे की जनरली जर तुमचं डायमीटर जर लेस दॅन 25 mm असेल, लेस दॅन 25 mm असेल, तर तुम्ही क्लिअरन्स किती प्रोव्हाइड करा, 1.5 mm चा क्लिअरन्स प्रोव्हाइड करा. आणि जर तुमचा रिवेटचा डायमीटर जर ग्रेटर दॅन 25 mm असेल, तर तुम्ही किती डायमीटर प्रोव्हाइड करा, किती क्लिअरन्स प्रोव्हाइड करा, यू प्रोव्हाइड द क्लिअरन्स ऑफ 2 mm, असं जुन्या IS कोडमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यावरती 1-2 ठिकाणी क्वेश्चन विचारलं आहे, दॅट्स वाय आय डिस्कस इट. ओके, मग आता आपला मेन क्वेश्चनकडे वळूया. क्वेश्चन काय म्हणतोय, क्वेश्चन म्हणतोय की मॅक्झिमम स्पेसिंग जी आहे टॅकिंग रिव्हर्टची ती किती पाहिजे. आता इथं कोणतीही कंडिशन मेन्शन केलेली नाही, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला टॅकिंग रिव्हर्टचं पिच जे सांगितलं किंवा मॅक्झिमम स्पेसिंग जी सांगितली, तर त्यावेळेस मी टेन्शन मेंबरसाठी बोललो होतं, कॉम्प्रेशन मेंबरसाठी बोललो होतं. ओके, त्याच्यानंतर सब्जेक्टेड टू वेदरिंग कंडिशन असेल त्यासाठी बोललो होतं, अँगल सेक्शनसाठी बोललो होतं, टी सेक्शनसाठी बोललो होतं. पण आता माय डिअर फ्रेंड्स, इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर मोस्ट ॲप्रोप्रिएट तुम्हाला ऑप्शन काय भेटतोय. मी 2 व्हॅल्यूज डिस्कस केले होता. टेन्शन मेंबर असेल तर इट शुड नॉट बी मोर दॅन 1000 mm, जर कॉम्प्रेशन मेंबर असेल तर इट शुड नॉट बी मोर दॅन 600 mm. आणि इथं जर तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व केलं तर जो 1000 mm जो आहे, जो 1000 mm आहे, 1000 mm तुम्ही काय करू शकता, ॲज अ मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर म्हणून सिलेक्ट करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट दिस क्वेश्चन. तुम्ही जर नेक्स्ट क्वेश्चन जर ऑब्झर्व केला, काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये, काय म्हटलंय व्यवस्थित रीड करा. काय म्हटलंय की इन कॅल्क्युलेटिंग एरिया टू बी डिडक्टेड फॉर बोल्ट्स ऑफ 36 mm डायमीटर. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की ज्यावेळेस मी 36 mm डायमीटरचा बोल्ट यूज केलेला आहे आणि मला जर नेट एरिया जर कॅल्क्युलेट करायचा असेल प्लेटचा, तर मी डायमीटर ऑफ बोल्ट होल किती मायनस केला पाहिजे. ओके, म्हणजे काय त्यांनी दिलं आहे, 36 mm चा डायमीटर प्रोव्हाइड केलेला आहे. आणि कोणासाठी म्हणताय, बोल्टसाठी म्हणताय. मग मला सांगा माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर बोल्टचा डायमीटर दिलेला असेल, म्हणजे D दिलेला असेल, आणि तुम्हाला डायमीटर ऑफ बोल्ट होल काढायचा आहे, म्हणजे D नॉट जर काढायचा असेल, तर तुम्ही काय करणार, या डायमीटरमध्ये काय करणार, क्लिअरन्स ॲड करणार. याच्यामध्ये काय करणार, क्लिअरन्स ॲड करणार. आणि हा क्लिअरन्स किती घ्यायचा ते ऑलरेडी आपण टेबल डिस्कस केलेला आहे. ओके, मग आता जर क्लिअरन्सचा जर टेबल जर तुम्ही जर बघितला तर इथं काही मेन्शन केलेलं नाही, स्टँडर्ड साईज क्लिअरन्स की ओव्हर साईज क्लिअरन्स, लॉंग स्लॉटेड क्लिअरन्स की शॉर्ट स्लॉटेड क्लिअरन्स. ओके, मग आपण काय पकडणार, स्टँडर्ड साईज क्लिअरन्स. मग आता मला सांगा, इथं डायमीटर किती दिलेलं आहे, 36 mm. ऑब्वियसली इट इज ग्रेटर दॅन 24 mm. आणि आपण बघितलं होतं, जर ग्रेटर दॅन 24 mm जर असेल तर आपण किती क्लिअरन्स देणार, आपण देणार किती, 3 mm चा क्लिअरन्स देणार. आपण किती mm चा क्लिअरन्स देणार, 3 mm चा क्लिअरन्स प्रोव्हाइड करणार. आणि मला सांगा मित्रांनो, जर तुम्ही 3 mm चा जर क्लिअरन्स जर प्रोव्हाइड केला तर तुम्हाला डायमीटर ऑफ बोल्ट होल किती भेटणार, इट विल बी ऑफ 39 mm. जो तुम्हाला डायमीटर जो भेटणार आहे बोल्ट होलचा तो किती भेटणार आहे, 39 mm. सर इथे तर प्रॉब्लेम झाला. व्हॉट प्रॉब्लेम सर, देर इज नो ऑप्शन ऑफ 39 mm. 39 mm चा कोणता ऑप्शन नाही. तर माय डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस ऑप्शन एक्झाममध्ये तुम्हाला भेटत नाही, यू विल चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. ओके, आता इथं जर बघितलं तुम्ही तर 38.5 दिस इज नियर अबाउट 39 mm. सो इन एक्झाम यू विल सिलेक्ट दिस 38.5 mm. ओके, दिस विल बी युअर मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर. आय थिंक यू हॅव ऑलरेडी क्लिअर दिस वन. ओके, मग आता नेक्स्ट जर बघितलं तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, द ग्रॉस डायमीटर ऑफ 14 mm नॉमिनल डायमीटर रिवेट. बघा इथं मित्रांनो सेम कन्सेप्ट विचारला आहे. सेम कन्सेप्ट काय विचारला आहे, ग्रॉस डायमीटर ऑफ 14 mm काय विचारलं आहे, नॉमिनल डायमीटर ऑफ द रिवेट. मग मला सांगा, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, रिवेटसाठी ज्यावेळेस डायमीटर लेस दॅन 25 mm आहे तर त्यावेळेस क्लिअरन्स किती प्रोव्हाइड करणार, 1.5 mm. आणि इथं डायमीटर किती दिलेलं आहे, 14 mm. मग 14मध्ये जर तुम्ही 1.5 जर ॲड केलं तर व्हॉट यू विल गेट इट इज 15.5 mm. And obviously I think the option number A is the correct one. Okay, from that you will get the option number A is correct one. I think हे छोटे छोटे क्वेश्चन्स आहे आणि ते तुम्हाला क्लिअर झालेले आहेत. ओके, जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा जे नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या नंबर्सवरती डाऊट विचारू शकता, किंवा जे अँड्रॉइड ॲप आहे आपलं त्याच्यामध्ये एक चार्ट बॉक्स सेक्शन आहे, त्या चार्ट बॉक्समध्ये तुमचे डाऊट तुम्ही काय करू शकता, पोस्ट करू शकता. सो तुम्हाला काही वरी करण्याचं कारण नाही, युअर एव्हरी डाऊट विल बी सॉल्व. ओके, if you observe the next question, same question I think repeat here, so we will skip this question. Same question is repeat here. Okay, see the next question. Next question मध्ये काय म्हटलंय, the bolts are most suitable to carry. बोल्ट्स जनरली कोणत्या फोर्सला इझिली कॅरी करता. तर माय डिअर फ्रेंड्स, शिअर आणि बेंडिंग जर बघितलं तर स्टील इज व्हेरी वीक इन शिअर.
स्टील काय आहे, स्टील इज वीक इन शेअर. दिस पॉईंट यू शुड नोट दॅट दी स्टील काय आहे, शेअरमध्ये वीक आहे. बेंडिंग स्ट्रेंथ पण काय असते, स्टीलची कमी असते. बट स्टील इज काय, स्टील इज स्ट्रॉंग इन टेन्शन. तुम्ही ज्यावेळेस RCC शिकता त्यावेळेस तुम्ही हे सेंटेन्स वाचलेले असतील की स्टील इज वीक इन शेअर, कॉन्क्रीट इज वीक इन टेन्शन बट स्टील इज स्ट्रॉंग इन टेन्शन. हे सेंटेन्स तुम्ही कुठं तरी वाचलेले असतील. मग त्या अनुषंगाने तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. काय क्वेश्चन आहे की मोस्ट सुटेबल काय करू शकतं. ऑब्वियसली जे स्टील आहे, स्टील बोल्ट्स आर मेड अप ऑफ स्टील अँड दे कॅन कॅरी ॲक्झियल टेन्शन इझिली. ओके, सो दिअर मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर विल बी वॉट, ॲक्झियल टेन्शन. Okay, now we will move towards the next question. What the next question is saying, let's see. Okay, next question मध्ये काय म्हटलंय, अ रिवेटेड जॉईंट कॅन फेल इन. आता मला सांगा, आपण ऑलरेडी बघितलंय फेल्युअर ऑफ द रिवेट. आता बघा मी म्हणतोय परत, रिवेट असेल किंवा बोल्ट असेल, जे फेल्युअर पॅटर्न आहे ते काय आहे, सेम आहे. मग इथं जर बघितलं तर ऑब्वियसली जो रिवेट आहे तो टेअरिंगमध्ये फेल होऊ शकतो, प्लेट टेअरिंगमध्ये फेल होऊ शकते, रिवेट शेअरिंगमध्ये फेल होऊ शकतो, बेरिंग ऑफ अ प्लेट और रिवेट ओनली पण फेल होऊ शकतो. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकतो की हे कोणत्या पण टाईपचं काय होऊ शकतं, फेल्युअर होऊ शकतं. बट माय डिअर फ्रेंड्स, तुम्ही लास्ट ऑप्शन जर बघितला तर एनी ऑफ द अबो तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यामुळे ऑब्वियसली यू विल चूज दॅट ऑप्शन, एनी ऑफ द अबो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, द डिस्टन्स बिटवीन टू रिवेट मेजर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स. माय डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस मी तुम्हाला पीच आणि गेजची डेफिनेशन सांगितली होती तर त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलं होतं की ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स मेजर करताय, दॅट डिस्टन्स तुम्ही अलॉंग दी डायरेक्शन ऑफ लोड मेजर करताय की परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ लोड मेजर करताय. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ लोड असेल, फॉर एक्झाम्पल लेट्स से सपोज दिस इज अ प्लेट अँड ह्या प्लेटमध्ये काय केलेलं आहे आपण, हे काय केलेलं आहे आपण, बोल्टेड कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. लेट्स से दिस आर 6 बोल्ट्स आर प्रोव्हाइडेड आणि लोड इज अप्लाइड इन दिस डायरेक्शन. आता मला सांगा मित्रांनो, जर लोड ह्या डायरेक्शनला जर अप्लाय होत असेल तर त्या लोडच्या डायरेक्शनला तुम्ही जे डिस्टन्स मेजर करताय बिटवीन टू ॲडजस्टंट होल, याला तुम्ही म्हणता काय, पीच डिस्टन्स, आणि इट इज डिनोटेड बाय पी. आणि ज्यावेळेस तुम्ही परपेंडिक्युलर लोडच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनला डिस्टन्स मेजर करताय इन बिटवीन द टू ॲडजस्टंट बोल्ट, त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणणार गेज डिस्टन्स अँड डिनोटेड बाय स्मॉल जी. ओके, सो ऑब्वियसली इथं काय विचारलं आहे, perpendicular to the direction of the applied force, perpendicular to the direction of applied force. So obviously the option will be what, gauge distance. Okay, I think it is easy one. We will move towards the next question. Let's say what next question is saying. Okay, what next question is saying that a tacking bolt in a compression plate exposed to weather. काय म्हटले, टॅग बोल्ट आहे आणि ते एक्सपोज टू वेदर आहे, पिच नॉट एक्सिडिंग 200 mm. माय डिअर फ्रेंड्स, ज्यावेळेस मी तुम्हाला टॅकिंग बोल्टची मॅक्झिमम स्पेसिंग सांगितलं होतं किंवा पीच सांगितलं होतं, त्यावेळेस मी क्लिअरली मेन्शन केलं होतं की जे पीच आहे टॅग बोल्टसाठी, मी कशासाठी म्हणतोय, टॅग बोल्टसाठी जे पीच आहे दॅट पीच शुड नॉट बी मोर दॅन 32 times of T or 300 mm. बट मी ते एक एक्सेप्शन मेन्शन केलं होतं, आणि एक्सेप्शन काय होतं ते की इफ दॅट टॅग बोल्ट इज सब्जेक्टेड टू वेदरिंग कंडिशन और एन्व्हायरमेंटल कंडिशन, त्यावेळेस पीच काय पाहिजे तुमचं, दॅट टाईम पीच शुड नॉट बी मोर दॅन 16 times of T or 200 mm. मग आता तुम्हाला ऑप्शन कळलाच असेल, जर ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर क्लिअरली तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसतोय. काय ऑप्शन आहे, 16 times दी थिकनेस ऑफ दी आउटसाइड प्लेट. ओके, सो दॅट ऑप्शन यू कॅन इझिली सिलेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, the diameter of the rivet connecting the plate thickness of 16 mm by Anwin's formula. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. काय की तुम्हाला प्लेटची थिकनेस दिलेली आहे, म्हणजे काय दिलेली आहे तुम्हाला, टी दिलेला आहे आणि किती दिलेला आहे, 16 mm. ओके, थिकनेस दिलेली आहे 16 mm. विचारलं काय आहे, अनविन्स फॉर्म्युला. ऑलरेडी वी डिस्कस अनविन्स फॉर्म्युला. अनविन्स फॉर्म्युला काय म्हणतो, तुम्हाला जर डायमीटर काढायचा असेल बोल्टचा तर अनविन्स फॉर्म्युला तुम्ही असं यूज करा, 6.04 √T, आणि जी टी आहे इट इज नथिंग बट दी थिकनेस ऑफ द मेंबर, जी की तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. सो वी विल टेक 6.04 √16, आणि जर 16चा अंडर तुम्हाला माहितीच आहे 4, सो विल टेक 6.04 मल्टिप्लाय बाय 4. सो आय थिंक इट विल बी नियर अबाउट 24 mm. इट विल बी नियर अबाउट 24 mm. आणि ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर आय थिंक वन ऑप्शन इज देअर दॅट इज नथिंग बट 24 mm. ओके, दॅट यू कॅन इझिली सिलेक्ट. ह्याच्यामध्ये काय फायर रॉकेट सायन्स नाही आहे. ओके, रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये, तुम्ही काही इझिली ते अटेम्प्ट करू शकता. ओके, आणि जे आपण ऑलरेडी डिस्कस केले आहे ते टॉपिक. आता नेक्स्ट जर बघितलं तर ओके, दिस क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. लेट्स सी, दिस क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. आय थिंक यू शुड नोट डाऊन दिस वन. ओके, आता क्वेश्चन काय म्हणतोय बघा, क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय की बी इज द विड्थ ऑफ द प्लेट. बी काय आहे, विड्थ ऑफ द प्लेट आहे. डी काय आहे, डायमीटर ऑफ द रिवेट आहे. व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ द रिवेटेड जॉईंट और इन द डायमंड रिवेटिंग, म्हणजे काय
की डायमंड रिवेटिंग त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे आणि डायमंड रिवेटिंग जर असेल आणि जर बी विड्थ ऑफ द मेंबर असेल, विड्थ ऑफ द प्लेट असेल, डी डायमीटर ऑफ द बोल्ट होल असेल, तर त्यांनी काय म्हटलंय की जी इफिशियन्सी आहे कनेक्शनची ती काय असणार आहे. त्याच्या अगोदर इफिशियन्सी माहीत पाहिजे, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आता बघा, लेट्स से वी विल डिस्कस विथ द फिगर. ओके, मला सांगा, ज्यावेळेस मी तुम्हाला इफिशियन्सी सांगितलं होतं, ज्यावेळेस मी तुम्हाला कनेक्शनची इफिशियन्सी सांगितली होती, काय सांगितलं होतं, स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन. काय सांगितलं होतं, स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन. स्क्रीनवरती व्यवस्थित बघा मी काय सांगतोय, स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन डिवाइड बाय हा काय एक रेशो आहे, इफिशियन्सी ऑब्वियसली रेशो असणार आहे. स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन डिवाइड बाय स्ट्रेंथ ऑफ द सॉलिड प्लेट. काय म्हणतोय मी, स्ट्रेंथ ऑफ सॉलिड प्लेट. जी सॉलिड प्लेट आहे, सॉलिड प्लेटची आपण काय काढणार, स्ट्रेंथ काढणार आणि ह्या दोन्हींचा रेशो घेणार. माय डिअर फ्रेंड्स, या दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला इफिशियन्सी भेटणार. बट मला एक सांगा, जर तुम्हाला याची जर इफिशियन्सी जर काढायची असेल तर तुम्हाला त्या अगोदर स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन काढलं पाहिजे. आता मला सांगा, स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन कसं काढणार. तर स्ट्रेंथ ऑफ कनेक्शन काढण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली आता इथं वर्किंग स्ट्रेस मेथडचं यूज करायचं आहे. आता वर्किंग स्ट्रेस मेथडचं यूज करण्या अगोदर तुम्हाला क्रिटिकल सेक्शन माहीत पाहिजे की कोणत्या क्रिटिकल सेक्शननं तुमचं बोल्ट फेल होणार आहे, आणि त्यासाठी मला डायग्राम काढणं गरजेचं आहे. सो लेट मी ड्रॉ दी फिगर. मला काय करू द्या, फिगर ड्रॉ करू द्या की जेणेवरनं तुम्हाला काय होईल, एक क्लिअर आयडिया येईल की मला सांगायचं काय आहे. ओके, सपोज आय एम ड्रॉईंग दिस फिगर. मी काय करतो, एक बोल्टेड कनेक्शन ड्रॉ करतोय आणि बोल्टेड कनेक्शन ड्रॉ करताना लेट्स से सपोज हे एक टॉप प्लेट आहे, एक टॉप प्लेट आहे आणि ह्या टॉप प्लेटच्या बिलो ही काय आहे, एक दुसरी प्लेट काय केलेली आहे, ओव्हरलॅप केलेली आहे. आणि या दोन प्लेटला आपण काय केलं, या दोन प्लेटला आपण विथ द हेल्प ऑफ डायमंड रिवेटिंग काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ डायमंड रिवेटिंग काय केलं, याला कनेक्ट केलेलं आहे. मग मला सांगा, याला जर डायमंड रिवेटनं जर मी कनेक्ट केलं असेल तर ऑब्वियसली ज्यावेळेस मी ह्या प्लेटवरती पी फोर्स ॲप्लाय करणार, तो पी फोर्स कोण घेणार, तो पी फोर्स हे बोल्ट घेणार आणि ते बोल्ट काय करणार, ह्या पुढच्या प्लेटकडं काय करणार, तो पी फोर्सला ट्रान्सफर करणार. ओके, मग आता या प्लेटसाठी क्रिटिकल सेक्शन कोणता असणार आणि जी कव्हर प्लेट तुम्ही यूज करणार त्यासाठी क्रिटिकल सेक्शन काय असणार. आता ह्या सेक्शनचा मी जर क्रॉस सेक्शन साईड व्ह्यू जर बघितला तर साईड व्ह्यू कसा असणार आहे लक्षात द्या. ओके, आय एम ड्रॉईंग दिस साईड व्ह्यू ऑफ दिस कनेक्शन. लेट्स से सपोज दिस इज दी कव्हर प्लेट. ही काय असणार आहे, ओके लेट मी ड्रॉ इट क्लिअरली. सपोज मी काय करतो आहे, कव्हर प्लेट यूज केलेली आहे. ओके, सपोज दिस इज अ कव्हर प्लेट अँड लेट्स से these are the main plate. Okay, let me draw it another color so that you will get clear idea. Suppose these are the main plates. Suppose these are the main plates. या काय मेन प्लेट आहे अँड वन बट जॉईंट इज देअर. मी काय करतो, एक बट जॉईंट प्रोव्हाइड करतोय आणि ह्या जो बट जॉईंट आहे, या बट जॉईंटच्या ज्या कव्हर प्लेट आहे, दॅट कव्हर प्लेट आय एम शोइंग विथ दी ब्ल्यू कलर. आय एम शोइंग इट विथ दी ब्ल्यू कलर सो दॅट यू विल गेट दी क्लिअर आयडिया. मग आता बघा, हे बोल्ट जर बघितले तर हे बोल्ट आपण कसे प्रोव्हाइड केलेले आहे. सो लेट्स से दिस इज द लाईन ऑफ द फर्स्ट बोल्ट, दिस इज द लाईन ऑफ द फर्स्ट बोल्ट. लेट्स से दिस इज द लाईन ऑफ द सेकंड बोल्ट. ही काय आहे, सेकंड बोल्टची लाईन आहे. लेट्स से दिस इज द लाईन ऑफ द थर्ड बोल्ट. ओके, त्याच्यानंतर इकडं जर बघितलं आपण तर सेकंड प्लेटला कनेक्ट करण्यासाठी पण आपण सिमिलरली काय केलेलं आहे, बोल्टच्या लाईन प्रोव्हाइड केलेल्या आहे. बोल्टच्या लाईन काय केलेल्या आहे, प्रोव्हाइड केलेल्या आहे. मग आता मला सांगा, ज्यावेळेस मी या फर्स्ट प्लेटवरती काय करणार आहे, लोड ॲप्लाय करणार आहे. ज्यावेळेस मी या फर्स्ट प्लेटवरती पी लोड ॲप्लाय करणार आहे, तो पी लोड पहिल्या सगळ्यात अगोदर कोण घेणार आहे, हा फर्स्ट बोल्ट घेणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर या फर्स्ट बोल्टनं काहीतरी काय घेतला, लोड घेतला. तर मला सांगा, पी जर लोड असेल आणि इथं जर मी 6 बोल्ट जर प्रोव्हाइड करत असेल तर प्रत्येक बोल्ट किती लोड कॅरी करणार आहे, P/6 लोड कॅरी करणार आहे. हा पण P/6, हा पण P/6, हे सगळे लोड काय करणार, P/6 लोड कॅरी करणार आहे. ओके, आता मला सांगा, ह्या बोल्टनं P/6 लोड घेतल्यानंतर ज्यावेळेस मी पुढच्या बोल्ट लाईनकडे जातोय त्यावेळेस हे पण P/6 घेणार आहे. पण ह्या बोल्टनं ज्यावेळेस P/6 लोड घेतला तो काय करणार, तो P/6 लोड कव्हर प्लेटकडे ट्रान्सफर करणार. ओके, त्याच्यानंतर हे जे दोन बोल्ट आहे ते बोल्ट पण काय करणार, P/6 लोड काय करणार, कव्हर प्लेटकडे ट्रान्सफर करणार. मग मला सांगा, ज्यावेळेस
मी P/6 ज्यावेळेस मी या थर्ड सेक्शनला जातो आहे, तर थर्ड सेक्शनला जाताना खूप कमी लोड काय असणार आहे, मेन प्लेटकडे असणार आहे. का? कारण मेन प्लेट करून ज्यावेळेस तुम्ही पुढे येत होते, ह्या बोल्टनं काही लोड घेतला, ह्या बोल्ट लाईननं काही लोड घेतला आणि जो उरलेला लोड आहे त्या इथं ट्रान्सफर झाला. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात जास्त जो लोड कोणत्या बोल्टला घ्यायचा आहे, या फर्स्ट बोल्टला सगळ्यात जास्त लोड घ्यायचा आहे. अँड दिस विल बी नथिंग बट द क्रिटिकल सेक्शन फॉर द मेन प्लेट. हा काय असणार आहे, क्रिटिकल सेक्शन फॉर द मेन प्लेट. पण तुम्ही कवर प्लेटसाठी जर क्रिटिकल सेक्शन जर बघितला तर हा कवर प्लेटला सुरुवातीला P/6 ट्रान्सफर झाला, नंतर ह्या 2 बोल्ट करून परत P/6 ट्रान्सफर झाला, परत या 3 बोल्ट करून P/6 आणि P/6 ट्रान्सफर झाला. म्हणजेच सगळ्यात जास्त लोड कुठे ट्रान्सफर झाला, ह्या सेक्शनला ट्रान्सफर झाला. दॅट मीन्स धीस सेक्शन विल बी क्रिटिकल सेक्शन फॉर दी कवर प्लेट. हा कवर प्लेटसाठी काय असणार आहे, क्रिटिकल सेक्शन आहे. सो म्हणजे मला अल्टिमेट कन्क्लुजन काय सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला नेट सेक्शन फाइंड आउट करायचं आहे, तर नेट सेक्शन तुम्ही फाइंड आउट करताना जो क्रिटिकल सेक्शन तुम्हाला कन्सिडर करायचा आहे, तर क्रिटिकल सेक्शन तुम्ही कन्सिडर करताना मेन प्लेटसाठी तुम्ही हा फर्स्ट बोल्ट लाईनला कन्सिडर करा इन केस ऑफ द डायमंड रिविटिंग. सो दिस विल बी द क्रिटिकल सेक्शन फॉर दी मेन प्लेट. आणि हा जो बोल्ट लाईन असणार आहे, दिस विल बी द क्रिटिकल सेक्शन फॉर दी कवर प्लेट. ओके, आय थिंक दिस क्लिअर यू. ओके, तुम्हाला हे क्लिअर झालंच असेल. मग आता मला सांगा, ज्यावेळेस मला स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन काढायचे आहे, तर स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन काढताना मी कोणत्या मेंबरचा, कवर प्लेटचा क्रिटिकल सेक्शन घेणार की मेन प्लेटचा घेणार? ऑब्वियसली मेन प्लेटचा काय घेणार मी, मेन प्लेटचा काय घेणार आहे इथं, क्रिटिकल सेक्शन घेणार आहे. मग आता मेन प्लेटचं जर क्रिटिकल सेक्शन जर इथं जर बघितला तर लेट्स से सपोज द डायमीटर D इज गिवन हिअर, आणि तुम्हाला जर इथला जर क्रिटिकल सेक्शनचा जर एरिया जर फाइंड आउट करायचा असेल, तर ऑब्वियसली लेट्स से दिस इज B इज द विड्थ ऑफ द मेंबर, B is the width of the member and D is the diameter of the bolt. Okay, इथले diameter of the bolt आहे याचा किती आहे, diameter D आहे. So if you see here the what will be the resultant effective width जे असणार ते किती असणार आहे, obviously it will be B minus D. that B minus D will be the effective width. आणि मग काय करणार की ही जी प्लेटची जी थिकनेस आहे, ऑब्वियसली ही जी काही T थिकनेस आहे प्लेटची, त्या T थिकनेसला तुम्ही याला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, क्रॉस सेक्शन एरिया भेटणार आहे. मग या क्रॉस सेक्शनल एरियाला ज्यावेळेस तुम्ही परमिसिबल स्ट्रेसनं काय करणार, मल्टिप्लाय करणार, त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, स्ट्रेंथ ऑफ द कनेक्शन भेटणार आहे. ओके, आय थिंक दिस इज क्लिअर. मग आता सेकंड जर बघितलं तुम्ही तर स्ट्रेंथ ऑफ द सॉलिड प्लेट. मग ज्यावेळेस मी सॉलिड प्लेट म्हणतोय, तर फॉर सॉलिड प्लेट वी विल नॉट डिडक्ट दिस D, so we will just divide it by B into T. I think if you write the formula for the efficiency, तुम्ही जर फॉर्म्युला जर लिहिला efficiencyसाठी, if you write the formula for efficiency, then it will be equal to B minus D into T and into what, permissible stress. Okay, divide by, again it will be B into T into permissible stress, B into T into permissible stress. So if you observe clearly here, this F will get cancelled, T will get cancelled, and you will get efficiency is equal to what, B minus D divided by B. Okay, so you will see the correct option is what, A, that is nothing but B minus D divided by B. This will be your correct option. I think तुम्हाला क्लिअर झाला असेल. इफ यू आर नॉट क्लिअर विथ दिस, यू कॅन कमेंट और यू कॅन आस्क पर्सनली विथ दी गिवन नंबर. ओके, जर क्लिअर झालं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, नाउ विल मूव टुवर्ड द नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय की करेक्ट स्टेटमेंट पिकअप करा. मग आता करेक्ट स्टेटमेंट बघूया. फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे, टॅकिंग रिवेट्स आर युज्ड इन द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ द टू रिवेट्स एक्सिडिंग 12T or whichever is less. ऑब्वियसली जे मिनिमम डिस्टन्स जे दिलेलं आहे ते किती असणार आहे, 12T or 200 mm. त्याच्यानंतर टॅकिंग रिवर्स आर नॉट कन्सिडर टू कॅल्क्युलेट स्ट्रेस. बरोबर, टॅकिंग जे बोल्ट तुम्ही प्रोव्हाइड करता ते कोणत्याही स्ट्रेसला सब्जेक्टेड नसता किंवा ते कोणतेही स्ट्रेस घेत नाही. ओके, दॅट आर ओनली गिवन इन ऑर्डर टू ॲक्ट दी मेंबर ॲज अ सिंगल युनिट. ओके, सो ते कोणतेही स्ट्रेस घेणार नाही आहे. थर्ड ऑप्शन जर बघितला तर टॅकिंग रिवर्स आर प्रोव्हाइडेड थ्रू आउट द लेंथ ऑफ द कॉम्प्रेशन मेंबर एक्सपोज टू टू कॉम्पोनंट बॅक टू बॅक. ऑब्वियसली कॉम्प्रेशन मेंबर इन ऑर्डर टू अवॉइड द बकलिंग आपण काय करणार, त्याला टॅकिंग रिवेट प्रोव्हाइड करणार. सो आय थिंक ऑल द ऑप्शन्स आर करेक्ट. सो यू विल चूज द लास्ट ऑप्शन अँड ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. ओके, आय थिंक दिस इज क्लिअर. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट क्वेश्चन. वी आर रिमेनिंग विथ द लास्ट क्वेश्चन्स, लास्ट 2 to 3 questions. ओके, अँड दॅट आर इझी वन. आय थिंक इफ यू सी द फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, दी स्ट्रेंथ ऑफ रिवेटेड लॅब जॉईंट इज इक्वल टू. ऑब्वियसली मी तुम्हाला सांगितलं आहे की जो लॅब जॉईंट आहे किंवा कोणता पण जॉईंट असेल तर तो शेअरिंगमध्ये फेल होऊ शकतो, बेरिंगमध्ये फेल होऊ शकतो, टेरिंगमध्ये फेल होऊ शकतो.
मग या तीनमध्ये जी मिनिमम असणार ती काय असणार तुमची कनेक्शनची काय असणार आहे स्ट्रेंथ असणार आहे. सर तुम्ही इथं सिलेक्ट केलं तर ऑप्शन जर बघितला तर ऑब्वियसली व्हॉट यू विल चूज दॅट लिस्ट ऑफ दी ABC. ABCमध्ये जो कमीत कमी असणार ती काय असणार तुमची स्ट्रेंथ ऑफ दी कनेक्शन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एकदम इझी आहे बघा. काय स्टँडर्ड IS कोड विचारला आहे आणि दीज आर दी क्वेश्चन आस्क इन दी प्रिव्हियस इयर. हे क्वेश्चन जर बघितले तुम्ही ते प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत क्वेश्चन. काय विचारलं होतं, इंडियन स्टील स्ट्रक्चरसाठी IS कोड विचारला होता. ऑब्वियसली तुम्हाला माहिती आहे IS 800. सेकंड विचारलं होतं यील्ड स्ट्रेंथ ऑफ दी बोल्ट ऑफ क्लास 4.6. हे ऑलरेडी आपण लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. काय की जर 4.6 ग्रेडचा तुमचा ऑर्डिनरी ब्लॅक बोल्ट असेल तर जो 4 रिप्रेझेंट करतोय तो 4 रिप्रेझेंट करतोय 100th ऑफ द अल्टिमेट स्ट्रेस, आणि 0.6 जो रिप्रेझेंट करतो इट रिप्रेझेंट द रेशो ऑफ द यील्ड स्ट्रेस टू अल्टिमेट स्ट्रेस. विचारलेलं काय आहे, यील्ड स्ट्रेंथ विचारलेलं आहे. ऑब्वियसली इथनं 4वरनं तुम्ही फाइंड केली तर तुम्हाला अल्टिमेट स्ट्रेंथ किती भेटेल, तुम्हाला अल्टिमेट जी स्ट्रेंथ आहे ती अल्टिमेट स्ट्रेंथ किती भेटणार 400 Nm/mm², राईट. आणि त्याच्यावरनं तुम्ही जर यील्ड स्ट्रेस FY जर फाइंड केलं तर ऑब्वियसली इट विल बी 0.6 टाइम्स ऑफ 400, सो इट विल बी 240 Nm/mm². ओके, इट विल बी 240 Nm/mm². आय थिंक हे सगळे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाले असतील. ओके, आय थिंक हे सगळे क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाले असतील आणि आपण सगळे क्वेश्चन 1 बाय 1 डिस्कस केलेले आहे. सगळे टॉपिक्स जे आपण कव्हर केलेले आहेत त्यावरचेच क्वेश्चन होते आणि जे काही बेसिक मटेरियल असेल, डिझाईन फिलॉसॉफी असेल आणि जे काही कोडल प्रोव्हिजन असेल ते आपण त्यावरचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. ओके, आता बऱ्याच मुलांना काही क्वेश्चन पडले असतील की जे काही सर अशा टाईपचे क्वेश्चन येतात, कोणत्या टाईपचे. ओके, लेट मी ड्रॉ द फिगर. की असं काहीतरी एक कनेक्शन आहे, ह्या कनेक्शनमध्ये तुम्हाला काहीतरी मोमेंट कॅपॅसिटी विचारलेली आहे किंवा फॅक्टर ऑफ सेफ्टी विचारलेला आहे, एक बीम टू कॉलम कनेक्शन अशा प्रकारचं केलेलं आहे आणि याच्यावरती काय केलेलं आहे, इथं लोड ॲप्लाय केलेला आहे P. मग सर अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व नाही केले तर माय डिअर फ्रेंड्स अजून तो आपण टॉपिकच कव्हर केलेला नाही आहे. आपण बोल्टेड कनेक्शन फक्त ॲक्झियल कनेक्शन बघितलेले आहे. काही मुलांना चॅप्टरचा आणि टॉपिकचा फ्लोच क्लिअर नसतो, सब्जेक्टचा फ्लो क्लिअर नसतो. आपण ॲक्झियल जे डिझाईन ॲज पर डिझाईन पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर आपण ॲक्झियल लोड ज्यावेळेस कनेक्शन कॅरी करते तर त्यासाठी डिझाईन केलेले आहे. आता नेक्स्ट जे डिझाईन असणार आहे दॅट नेक्स्ट डिझाईन विल बी फॉर व्हॉट, इसेंट्रिक कनेक्शन. आता हे जे काही कनेक्शन तुम्हाला इथं दिसतं आहे दिस इज नथिंग बट दी इसेंट्रिक कनेक्शन. दीज आर नथिंग बट दी इसेंट्रिक कनेक्शन. मग जे काही इसेंट्रिक कनेक्शन आहे, इसेंट्रिक कनेक्शनला कसं डिझाईन करता येईल, हाऊ टू डिझाईन दॅट इसेंट्रिक कनेक्शन दॅट विल सी लेटर. हे जे इसेंट्रिक कनेक्शनला डिझाईन कसं करता येईल किंवा त्याच्यामधले जे डिझाईन पर्स्पेक्टिव्ह आहे, डिफरंट डिझाईन पर्स्पेक्टिव्ह असतील, फॅक्टर ऑफ सेफ्टी असतील, दॅट विल सी इन दी नेक्स्ट. नंतर ते आपण डिस्कस करणार आहोत. आय थिंक आय ऑलरेडी मेन्शन दॅट वी विल डिस्कस इन दी नेक्स्ट. त्याच्यानंतर ऑलरेडी आपण क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहे, सो विल स्टॉप हिअर. आणि जे काही कोर्स स्ट्रक्चर आहे दॅट कोर्स स्ट्रक्चर आय ऑलरेडी डिस्कस, यू कॅन सी दॅट इन दी ॲप. ओके, सो विल स्टॉप हिअर. सो थँक्यू, विल मीट इन दी नेक्स्ट. ओके.